हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आपण इथे मिक्स इम्पॉर्टंट 3 मध्ये आज पूर्ण इम्पॉर्टंट एमसीक्यू कव्हर करणार आहे. मिक्स एमसीक्यू, ठीक आहे. याच्या आधी आपण दोन व्हिडिओज बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण 1 आणि 2 मिक्स एमसीक्यूज कव्हर केले होते. आज आपण थर्ड जो आहे तो व्हिडिओ कव्हर करत आहे ज्याच्यामध्ये 25 एमसीक्यूज आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे याच्यामध्ये पुन्हा आपण 3 ते 4 व्हिडिओज जे बनवणार आहे हे इम्पॉर्टंट टिल एक्झाम पर्यंत. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे जर लाईक्स वाढतील तेव्हाच आपण इथे मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो बनवू शकणार, अदरवाईज नाही, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे जनरल नॉलेजचे काही क्वेश्चन्स. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत वन लाइनर. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चला स्टार्ट करूया. इम्पॉर्टंट एमसीक्यूचा फर्स्ट क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सेसिव्ह डॅम कन्स्ट्रक्शन इन बॅलिस्टिक रिव्हर बॅसिन मे रिड्यूस. बेसॉल्ट खडकांच्या नदी खोऱ्यामध्ये जास्त धरणे बांधल्यास काय कमी होऊ शकते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोस्टल ह्युमिडिटी, सेकंड डाउनस्ट्रीम सेडिमेंट सप्लाय, थर्ड प्लॅटू रेनफॉल अँड फोर्थ एक्विफायर रिचार्ज अपस्ट्रीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डाउनस्ट्रीम सेडिमेंट सप्लाय, खालच्या प्रवाहातील गाळ पुरवठा. बिकॉज सेडिमेंट ट्रॅप इन रिझर्वायर रिड्यूस न्यूट्रिएंट्स फ्लो डाउनस्ट्रीम. Next, second, the Deccan Trap layering in Maharashtra implies that groundwater storage is. महाराष्ट्रातील दख्खन ट्रॅप थरांमुळे भूजल साठवण कशी असते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट युनिफॉर्म अँड कंटिन्युअस, सेकंड डीप अँड कन्फाइन्ड लाईक ॲल्युअल एक्वाफायर, थर्ड कंट्रोल बाय फ्रॅक्चर अँड वेसिक्युलर झोन अँड फोर्थ ग्लेसियर फेड. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड कंट्रोल बाय फ्रॅक्चर्स अँड वेसिक्युलर झोन, भेगा व पोकळ थरावर अवलंबून. बिकॉज बेसाल्ट फ्लो क्रिएट लेयर्ड स्ट्रक्चर, groundwork accumulate mainly in fractures and weathered zone, making storage uneven and limited. Next, third, in Maharashtra rain shadow region, increasing sugarcane cultivation would most likely intensify. महाराष्ट्राच्या पर्जन्य छाया प्रदेशात ऊस शेती वाढल्यास सर्वाधिक कोणती समस्या वाढेल? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोस्टल सॅलिनिटी, सेकंड एक्विफायर स्ट्रेस, थर्ड मराइन सेडिमेंटेशन अँड फोर्थ फॉरेस्ट रिजनरेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एक्विफायर स्ट्रेस, जलधरांवरील ताण. बिकॉज sugarcane is a water intensive in drought prone plateau region. This increase groundwater extraction stress. Next, fourth, the escarpment of सह्याद्री facing कोकण suggest that. कोकणाकडे तोंड करून उभी असलेली सह्याद्री कड काय सूचित करते? ऑप्शन आहे फर्स्ट the region is tectonically folded, second western slope is steeper due to erosional retreat, third it is glacialic curve, and fourth it is sedimentary in origin. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड वेस्टर्न स्लोप इज स्टीपर ड्यू टू एरोशनल रिट्रीट. ठीक आहे, अपरंदनामुळे पश्चिम उतार अधिक तीव्र आहे. बिकॉज वेस्टर्न घाट इन महाराष्ट्र रिप्रेझेंट एरोशनल एस्क्रॅपमेंट formed by retreat of basalt plateau edges. Next, fifth, if Konkan industrialization expand without ecological safeguard, the most immediate biophysical risk is. पर्यावरणीय संरक्षणाशिवाय कोकणात औद्योगिकरण वाढल्यास तात्काळ कोणता जैवभौतिक धोका वाढेल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्लेशियर मेल्टिंग, फोर्थ लॅटरल सॉइल सॅलिनायझेशन, थर्ड mangrove degradation and fourth desertification. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड mangrove degradation, खार फुदी नाश. बिकॉज coastal construction threaten mangrove ecosystem that protect against erosion and flooding. Okay. Next, sixth, Maharashtra fiscal asymmetry within the state arise primary from. महाराष्ट्रातील अंतर्गत आर्थिक असमतोल प्रामुख्याने कशामुळे निर्माण होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट युनिफॉर्म ॲग्रिकल्चर, सेकंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉर्पोरेट टॅक्स अँड जीएसटी इन मुंबई रिजन, थर्ड मायनिंग कल्चर अँड फोर्थ इक्वल इंडस्ट्रियल स्प्रेड. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉर्पोरेट टॅक्स अँड जीएसटी इन मुंबई रिजन. मुंबई विभागात कॉर्पोरेट कर व जीएसटी चे केंद्रीकरण. बिकॉज मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जनरेट
disproportionate state revenue, widening intra-state disparity. Okay. Next, seventh, the black soil cracking phenomenon contributes to. काळ्या मातीतील भेग पडल्याचा घटनेचा परिणाम काय होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, improve soil aeration with structural instability. Third, permanent soil fertility loss. Third, river delta formation. And fourth, reduce infiltration. The correct answer is first, improve soil aeration but structural instability. मातीची वातानुकूलन सुधारते पण संरचनात्मक अस्थिरता येतो because cracking enhance aeration but causes foundation damage and surface instability. Okay. Next, 8. In basalt terrain, check dams are more effective when. बेसॉल्ट भूभागात चेक डॅम अधिक परिणामकारक कधी ठरतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बिल्ड ऑन सँडी बेड्स. सेकंड, कन्स्ट्रक्टेड अक्रॉस फ्रॅक्चर झोन. थर्ड, प्लेस ऑन ग्रेनाइट रिच. अँड फोर्थ, लोकेटेड इन टायडल रिजन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, कन्स्ट्रक्टेड अक्रॉस फ्रॅक्चर झोन. भेगा असलेल्या भागांवर बांधणे असतात बिकॉज water percolates through fractures. Check dam improve recharge if aligned with these zones. Okay. Next, 9th, Maharashtra vulnerability of agrarian distress in Vidarbha is structurally linked to. विदर्भातील कृषी संकटाबाबत महाराष्ट्राची असुरक्षितता संचारात्मक दृष्ट्या कशाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कोस्टल सायक्लोन. सेकंड, फॉरेस्ट कव्हर एक्सेस. थर्ड, रिव्हर नेव्हिगेशन डिक्लाइन. अँड फोर्थ, मॉन्सून व्हेरिएबिलिटी प्लस कॅश क्रॉप डिपेंडन्स. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, मान्सून व्हेरिएबिलिटी प्लस कॅश क्रॉप डिपेंडन्स. मान्सून अनिश्चितता व नगदी पिकांवर अवलंबित बिकॉज cotton, that is cash crop, depends heavily on erratic rainfall and price volatility, compound risk. Next, 10th, the basaltic origin of Deccan Plateau implies soil is generally. दख्खन पठाराच्या बेसॉल्ट मूळ असलेल्या माती सामान्यतः कशी असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हायली सँडी. सेकंड, क्ले रिच विथ हाय सेशन कॅझन एक्सचेंज कॅपॅसिटी. थर्ड, प्युअर लाइमस्टोन. अँड फोर्थ, अल्युवियल लोम. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, क्ले रिच विथ हाय कॅशन एक्सचेंज कॅपॅसिटी. चिकन मातीचे समृद्ध व उच्च कॅशन देवाणघेवाण क्षमतेचे बिकॉज Montmorillonite clay gives high nutrient retention but expansion problems. Next, 11, if sea level rise accelerate, the most economically exposed Maharashtra region is. जर समुद्र पातळीवरील वाढ वेगाने वाढली तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या संवेदनशील भाग कोणता असेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सातारा प्लॅटो. सेकंड, विदर्भ बॅसिन. थर्ड, मुंबई कोकण कोस्टलाइन. अँड फोर्थ, नाशिक हायलँड्स. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, मुंबई कोकण कोस्टलाइन. मुंबई कोकण किनारपट्टी बिकॉज कोस्टल सिटीज लाईक मुंबई फेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी एक्सपोजर. नेक्स्ट, 12th, Maharashtra bicameral legislature most directly affect which legislative category? महाराष्ट्रातील द्विसदनीय विधानसभा मुख्यतः कोणत्या प्रकारच्या विधेयकांवर परिणाम करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मनी बिल, ऑर्डिनरी बिल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अँड बजेट फॉर्मेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑर्डिनरी बिल. ठीक आहे, रिव्ह्यू अँड डिले. साधी विधेयके पूर्ण विचार व विलंबित बिकॉज a legislative council can review and delay ordinary bill but has limited power over money bill. Next, 13, if Mumbai tidal amplitude coincides with peak monsoon intensity, the most critical urban vulnerability emerge from. मुंबईतील भरती ओहोटीची उंची आणि मुसळधार मान्सून एकाच वेळी आल्यास सर्वाधिक गंभीर शहरी असुरक्षितता कशामुळे निर्माण होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्रीज ग्राउंड वॉटर रिचार्ज. सेकंड, बॅकफ्लो प्रेशर इन स्टॉर्म वॉटर ड्रेन. थर्ड, एक्सपान्शन ऑफ ब्लॅक सॉइल. अँड फोर्थ, राईज इन सॅलिनिटी ऑफ सह्याद्री स्ट्रीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, बॅकफ्लो प्रेशर इन स्टॉर्म वॉटर ड्रेन. पावसाच्या निचरा नाल्यांमध्ये उलटा प्रवाह मीन्स दाब बिकॉज Mumbai drainage outlet empty into the Arabian Sea during high tide. Sea level rise prevent. तसंच बघा अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेज साठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 14, द कोकण लॅट्रायटिक्स
लॅटराइटिक क्रस्ट इंडिकेट, कोकणातील लेटराइट कवच काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो रेनफॉल हिस्ट्री, सेकंड डेझर्ट एरोशन, थर्ड इंटेन्स स्लिचिंग अंडर ह्युमिड कंडिशन अँड फोर्थ ग्लेशियल डिपोजिशन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड इंटेन्स लिचिंग अंडर ह्युमिड कंडिशन, दमट हवामानात तीव्र धुताई, बिकॉज heavy rainfall leach silica, living iron and aluminum oxide forming laterite. Next 15. If Mumbai financial sector face downturn, Maharashtra GSDP impact would be. मुंबई वित्तीय क्षेत्राच्या मंदी आल्यास महाराष्ट्राच्या जीएसडीपी वर काय परिणाम होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिनिमल, सेकंड सिग्निफिकंट ड्यू टू सर्व्हिस डॉमिनन्स, थर्ड लिमिटेड टू ॲग्रिकल्चर अँड फोर्थ कन्फाइंड टू रुरल एरियाज. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड सिग्निफिकंट ड्यू टू सर्व्हिस डॉमिनन्स, सेवा क्षेत्राच्या वर्चस्वामुळे मोठा परिणाम, बिकॉज सर्व्हिस सेक्टर डॉमिनन्स मीन्स फायनान्शियल कॉन्ट्राव्हेन्शन अफेक्ट ओव्हरऑल जीएसडीपी स्ट्रॉंगली. ओके. Next, 16. The plateau slope direction in Maharashtra largely determine. महाराष्ट्रातील पठाराची उतार दिशा मुख्यतः काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वाइंड वेलोसिटी, सेकंड सॉइल कलर, थर्ड रिव्हर ड्रेनेज डायरेक्शन अँड फोर्थ क्रॉप जेनेटिक्स. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड रिव्हर ड्रेनेज डायरेक्शन, नदी प्रवाहाची दिशा, बिकॉज वेस्टर्न स्लोप डायरेक्ट शॉर्ट कोस्टल रिव्हर, ईस्टर्न जेंटल स्लोप अलाउ लॉंग ईस्ट फ्लोइंग रिव्हर. ओके. Next, 17. In drought years, tank desalination improve water security mainly by. दुष्काळी वर्षात तलावातील गाळ काढल्याने जल सुरक्षा कशी वाढते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग रेनफॉल, सेकंड एनहान्सिंग स्टोरेज कॅपॅसिटी, थर्ड रिड्युसिंग इव्हॅपोर ट्रान्सप्रेशर अँड फोर्थ अल्टरिंग मान्सून पॅटर्न. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड एनहान्सिंग स्टोरेज कॅपॅसिटी, साठवण क्षमता वाढवून, बिकॉज रिमूव्हिंग स्लिट रिस्टोर रिझर्वायर व्हॉल्यूम. नेक्स्ट 18. महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉरिडॉर कुड इंटेन्सिफाय. महाराष्ट्रातील औद्योगिक कॉरिडॉरमुळे काय तीव्र होऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटर रिजनल इन्कम इनइक्वॅलिटी, सेकंड ग्लेशियर रिट्रेट, थर्ड मराईन बायोडायव्हर्सिटी ऑटोमॅटिकली अँड फोर्थ रेनफॉल युनिफॉर्मिटी. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट इंटर रिजनल इन्कम इनइक्वॅलिटी, आंतर प्रादेशिक उत्पन्न विषमता, बिकॉज investment cluster may widen disparity between developed and backward region. Next, 19. The shrink swell cycle of regular soil is most hazardous for. रेगुर मातीच्या आकुंचन विस्तारांना चक्रामुळे सर्वाधिक धोका कशाला होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डीप पाईल फाउंडेशन, सेकंड शॅलो स्ट्रीप फाउंडेशन, थर्ड फ्लोटिंग डॉक अँड फोर्थ ऑफशोर रिग्स. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड शॉलो स्ट्रीप फाउंडेशन, उथळ पट्टी पाया, बिकॉज शॅलो फाउंडेशन आर मोर व्हॅल्युनरेबल टू सॉइल मुवमेंट. नेक्स्ट 20. इन प्लॅटो हायड्रोलॉजी रिचार्ज फेल्युअर फर्स्ट अफेक्ट. पठारी जलविद्युत मीन्स हायड्रोलॉजी पूर्ण भरण अपयशी ठरल्यास प्रथम कोणावर परिणाम होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डीप कन्फर्म एक्विफायर, सेकंड शॅलो डग स्वेल, थर्ड कोस्टल एस्चॉरीज अँड फोर्थ ग्लेशियर फेड स्ट्रीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड शॅलो डग वेल्स, उथळ विहिरी, बिकॉज शॅलो वेल्स डिपेंड्स ऑन सीजनल रिचार्ज, दे ड्राय फर्स्ट. नेक्स्ट 21. महाराष्ट्र इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन रिड्यूस रिस्क प्रायमरी फ्रॉम. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील विविधीकरणामुळे मुख्यतः कोणत्या जोखीम कमी होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॉन्सून शॉक, सेकंड मराईन स्टॉर्म, थर्ड डेझर्ट वाईन अँड फोर्थ ग्लेशियर मेल्ट. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट मान्सून शॉक, मान्सूनामधील धक्के, बिकॉज सर्व्हिसेस अँड इंडस्ट्री बफर ॲग्रिकल्चरच डिपेंडेंट व्होलॅटिलिटी. तसंच बघा मराठी व्याकरणचे सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 27 टॉपिक्स कव्हर केले आणि 1500+ MCQ चे अपडेटेड पीडीएफ आहे. ठीक आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 22. द प्रायमरी क्लायमॅटिक कंट्रोल ओव्हर कोकण ॲग्रिकल्चर इज. कोकणातील शेती मुख्य हवामान नियंत्रण कोणाचे असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट विंटर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, सेकंड साऊथ वेस्ट मान्सून, थर्ड नॉर्थ ईस्ट मान्सून अँड फोर्थ जेट स्ट्रीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड साऊथ वेस्ट मान्सून, नैऋत्य मान्सून, बिकॉज कोकण रेनफॉल इज डॉमिनेटेड बाय साऊथ वेस्ट मान्सून वाइंड. नेक्स्ट 23.
अर्बन हीट इस्लँड इफेक्ट इन मुंबई मोस्ट डायरेक्टली रिझल्ट फ्रॉम. मुंबईतील अर्बन हीट आयलँड परिणाम मुख्यतः कशामुळे होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेन्स बिल्ट अप सरफेस ॲब्झॉर्बिंग हीट, सेकंड हाय फॉरेस्ट डेन्सिटी, थर्ड प्लॅटो एलिव्हेशन अँड फोर्थ रिव्हर मेंडरिंग. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट डेन्स बिल्ट अप सरफेस ॲब्झॉर्बिंग हीट. दाट बांधकामामुळे उष्णता शोषली जाते बिकॉज concrete and asphalt trap heat rising urban temperature. Next 24, if regional development board under article 371 of to weaken, the most likely long term effect is. कलम 371(2) अंतर्गत प्रादेशिक विकास मंडळे कुमकुवत झाल्यास दीर्घकालीन परिणाम काय होईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लॅटो अपलिट, सेकंड इन्क्रीज रिजनल डिस्पॅरिटी, थर्ड कोस्टल एरोशन अँड फोर्थ रिव्हर्सल. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इन्क्रीज रिजनल डिस्पॅरिटी. प्रादेशिक विषमता वाढणे बिकॉज बोर्ड एम टू ॲड्रेस विदर्भ और मराठवाडा इम्बॅलन्स विकनिंग देम मे वाइडन इनइक्वालिटी. नेक्स्ट 25, महाराष्ट्र लॉंग टर्म स्ट्रक्चरल व्हॅल्युनेबिलिटी लाईज इन. महाराष्ट्राची दीर्घकालीन संरचनात्मक असुरक्षितता कशामुळे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्लेशियर डिपेंडन्सी, second over resilience on monsoon in basalt terrain, third tectonic instability and fourth polar vortex shift. तर correct answer is second over reliance on monsoon in basalt terrain. basalt भुगतान मान्सून अतिवलंबित because plateau geology plus monsoon dependence make water management the central structural challenge. Okay. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जेई सिव्हिल, अकाउंट आणि प्राधिकरण ऍक्ट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.